Bonus point. One point. SV Fighters number 10. आणि 2025 वन साइड हिरो कोण कोण BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला पंढरी शेट पडके बिगरवाला बिनजड चकडेवाला पंढरी शेट पडके बिगरवाला बिनजड चकडेवाला पंढरी शेट पडके बिगरवाला बिनजड चकडेवाला पंढरी शेट पडके बिगरवाला बिनजड चकडेवाला
हॅलो हॅलो मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरण समारंभ इथे सुरू होणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आताच झालेला अंतिम सामना गावदेवी वॉरियर्स विरुद्ध SV फायटर्स या दोन संघांमध्ये आणि अंतिम सामन्यांचे विजेते गावदेवी वॉरियर्स लोवरे या संघाने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत गावदेवी वॉरियर्स संघासाठी. अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि शेवटी वॉरियर्स संघाने सामना आपल्या खिशात घातलेला आहे आणि यंदाचे मानकरी ठरलेले आहेत गावदेवी वॉरियर्स. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा हा संघ तर उपविजेता संघ ठरलेला आहे SV फायटर्स सफाळे गिराडी संघ. आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाला आपण काही क्षणातच सुरुवात करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण समोर उपस्थित राहायचं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे आता मुख्य पारितोषिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जे संघ इथे आहेत तसेच त्यांचे पाठीराखे त्यांचे सर्व रसिक प्रेक्षक यांना देखील विनंती आहे आपण देखील या मुख्य पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी इथे दाखल व्हायचं आहे. आपण काही क्षणातच सुरुवात करतोय. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका कबड्डी लीग 2025 स्पर्धेचा अंतिम सामना अंतिम विजेतेपद देखील आपल्याला इथे जाहीर करायचे आहे. तेव्हा पारितोषिक वितरण कार्यक्रम काही क्षणातच आपण इथे आता सुरू करणार आहोत. पंचांना विनंती आहे की अंतिम स्कोअर शीट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. स्पर्धेतील प्रमुख पारितोषिके मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उगवता युवा खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट मध्यरक्षक, आत्ताच झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, या सामन्यातील उत्कृष्ट डिफेंडर, उत्कृष्ट रेडर, ही सर्व पारितोषिके याच ठिकाणी प्रदान केली जाणार आहे. तेव्हा पंचांना विनंती आहे कृपया लवकरात लवकर आमच्यापर्यंत स्कोअर कार्ड पोहोचवायचं आहे. अतिशय जबरदस्त असा हा सामना आपल्याला इथे पाहायला मिळाला. अंतिम सामना, त्याचबरोबर गेल्या 3 दिवसामध्ये अनेक चुरशीचे सामने देखील आपण पाहिलेले आहेत आणि अटीतटीच्या या मुकाबल्यामध्ये अंतिम सामना खिशात घातलेला आहे तो गावदेवी वॉरियर्स लोवरे या संघाने आणि प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. हॅलो 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 तर द्वितीय क्रमांक पटकावणारा संघ SV फायटर्स सफाळे गिराळे. हॅलो हॅलो वॉल्यूम थोडा अप करा. हॅलो. तांदुवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर तालुका कबड्डी लीग पर्व 4 वर्ष 2025 दिवस 4 आणि या ठिकाणी अंतिम विजेता देखील आपला घोषित होणार आहे. सर्व कार्यकारिणी सदस्य यांना मी विनंती करते आपण कृपया मंचावरती यावं. तांदुवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकारिणी मेंबर्सना विनंती आहे आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवर मंडळींना देखील विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तांदुवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार तसेच सदस्य यांना देखील विनंती आपण देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. काही क्षणातच आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुख्य पारितोषिक वितरण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सौभाग्यवती अमृता उत्तम पाटील यांच्याकडून राहुलसाठी सौभाग्यवती अमृता वहिनी उत्तम पाटील मॅम चहाडे
यांच्याकडून राहुलसाठी रुपये 1000 प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक अभिनंदन राहुल. हॅलो, सौभाग्यवती अमृतावहिनी उत्तम पाटील मॅम यांच्याकडून राहुलसाठी रुपये 1000 जाहीर झालेले आहेत. मनपूर्वक अभिनंदन राहुल. प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाशजी आत्माराम पाटील साहेब मुख्य पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे. विश्वस्त नागेशजी गजानन पाटील साहेब, विश्वस्त उमेशजी मोहन पाटील साहेब, विश्वस्त हरेश्वर नाईक सर आपण देखील उपस्थित राहायचे. विश्वस्त विरोधजी गजानन पाटील साहेब, विश्वस्त भालचंद्रजी गणपत पाटील साहेब आपण देखील उपस्थित राहावं. अध्यक्ष आदरणीय महेशजी गणपत पाटील साहेब, कार्याध्यक्ष महेंद्रजी पांडुरंग ठाकूर साहेब, उपाध्यक्ष जितेंद्रजी पाटील साहेब, राकेशजी पाटील साहेब, भूपेंद्रजी नाईक साहेब, उत्तमजी पाटील साहेब, सचिव निभाजी पाटील साहेब, सहसचिव हितेशजी पाटील साहेब. प्रतिष्ठानचे खजिनदार प्रफुल्लजी पावडे साहेब, सहखजिनदार जयेशजी सुरेश पाटील साहेब आपण देखील मुख्य पारितोषिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. तसेच प्रतिष्ठानचे सल्लागार मनोजजी मोहन ठाकूर साहेब, उमेशजी भालचंद्रजी पाटील साहेब, तसेच विजयजी यशवंत पाटील साहेब आणि अजयजी किशोर पाटील साहेब आपण देखील उपस्थित राहावं. तसेच मंचावरती विराजमान होण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करते. लीगचे सदस्य अजयजी भास्कर पाटील साहेब, सागरजी विलास पाटील साहेब, जयदीपजी प्रकाश पाटील साहेब, रोहितजी जगदीश पाटील साहेब, प्रकाशजी सुदाम शेलार साहेब, अमितजी प्रभाकर पाटील साहेब, अनिलजी भास्कर पाटील साहेब, राजेंद्रजी सुरेश सोगले साहेब आणि नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब यांना मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावलेला आहे राहुल पाटील, गावदेव वॉरियर्स संघाचा खेळाडू. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारण्यासाठी विनंती करते राहुलला मंचावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाचं स्वरूप प्रत्येक सामन्यातील सामनावीर स्वर्गीय श्री विराज उर्फ बंटी वसंत ठाकूर नावजे, सौजन्य बंटी मैत्री ग्रुप यांच्याकडून, तसेच श्री सूरज अनंत पावडे लालठाणे यांच्याकडून टी शर्ट आणि दीपक पाटील यांच्याकडून बूम बूम एनर्जी ड्रिंक. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो विश्वस्त नागेशजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष महेंद्रजी ठाकूर साहेब यांना. राहुलसाठी रोख पारितोषिके देखील आलेली आहेत. हॉटेल स्वराज्यकडून 500 रुपये रोख, विपुलजी दयानंद पाटील यांच्याकडून 500 रुपये, योगेशजी पाटील चहाड यांच्याकडून 500, महेशजी पाटील साहेब अध्यक्ष साहेब यांच्याकडून 500, ताराचंदजी पाटील यांच्याकडून 500, हर्षदजी पाटील यांच्याकडून 500, तुषारजी सातवी यांच्याकडून 500, पाटील ऑप्टिक्स पालघर यांच्याकडून 1000, रोशनजी सातवी, सिमला ढाबा हालुली यांच्याकडून 500, तसेच सुपर रेड साठी सह्याद्री शिलेदार यांच्याकडून 500 हे देखील प्राप्त झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच द डॅशिंग राहुल, 5,500चं रोख पारितोषिक त्याला इथे प्रेक्षकांकडून मिळालेलं आहे. क्या बात है. यानंतर बेस्ट डिफेंडर, अंतिम सामन्यातील बेस्ट डिफेंडर, प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट पकडीसाठी श्री नितीन पुरुषोत्तम पाटील मुकाम तांदोळी यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. नितीनजी पुरुषोत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. बेस्ट डिफेंडर राकेश सांबरे, बेस्ट डिफेंडर फायनल मॅच साठी सिलेक्शन झालेलं आहे. अंतिम सामन्यातील बेस्ट डिफेंडर आणि हे पारितोषिक प्रदान केले जात आहे सौजन्याने श्री नितीनजी पुरुषोत्तम पाटील मुक्काम तांदवडी यांच्याकडून. यानंतर प्रतिदिन उत्कृष्ट चढाई हे पारितोषिक यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेले असते.
पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री वलकेजी सीताराम राऊत साहेब यांच्याकडून आणि उत्कृष्ट चढाई राहुल पाटील. पुन्हा एकदा राहुलला विनंती आहे सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करते आपण हे पारितोषिक प्रदान करावे. आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक राहुलला प्रदान करावे. बक्षिसांची खैरात आपण पाहू शकता गावदेव वॉरियर्स या संघावर झालेली आहे. रोख रक्कम, आकर्षक ट्रॉफीज, प्रतिदिन उत्कृष्ट पकड श्री लतेश सीताराम राऊत साहेबांकडून हे पारितोषिक आपणास त्यांच्या सौजन्याने प्राप्त झालेलं आहे. आणि उत्कृष्ट पकडीचा मानकरी ठरलेला आहे राहुल घरात. SV फायटर्स संघाचा हा खेळाडू राहुल घरातला विनंती करतोय पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. आदरणीय पंढरीजी पाटील साहेब सागावे यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. पंढरीजी पाटील साहेब. सह्याद्री शिलेदार एक सुपर रेट साठी मयूर गवळी याला एक रोख पारितोषिक आलेले आहे ₹500. सह्याद्री शिलेदारचे संघ मालक अमितजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ₹500 रोख पारितोषिक विनंती करतो मयूर गवळी याला. मयूरने पारितोषिक घेऊन जायचंय. जतीन असं म्हटलं जातं आपण रोशनजी गायकवाड साहेब यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. रोशनजी गायकवाड साहेब. दाग अच्छे होते हैं आणि ते का अच्छे होते हैं हे या ठिकाणी मयूरला पाहून सर्वांना समजलं असेलच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मयूरसाठी. माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलजी गोवारी साहेब लोवरे तसेच दीपकजी हिराजी पाटील साहेब लोवरे यांच्याकडून प्रत्येकी ₹500 पारितोषिक म्हणजेच ₹1000 पारितोषिक वॉरियर्स संघासाठी आलेलं आहे. वॉरियर्स संघाला करण्यात आलेला विनंती करतोय की ₹1000 पारितोषिक घेऊन जायचं आहे. गावदेव वॉरियर्स संघाचा कर्णधार मयूर गवळी संघासाठी ₹1000 पारितोषिक आलेलं आहे. मी विनंती करते आदरणीय राजेंद्रजी सोगले साहेब यांच्या समवेत आदरणीय निभाषजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण हे पारितोषिक प्रदान करावं. जिल्हा परिषद सदस्य गोवारी साहेब संघासाठी आलेले आहे. संघासाठी वॉरियर्स संघासाठी संघाचे कर्णधार मयूर गवळी त्वरित आपण यायचं आहे. यानंतर विशाल घरतसाठी देखील आकाशकडून ₹500 रोख पारितोषिक आलेलं आहे. विशाल घरतला विनंती करते मंचावर यायचं आहे. विशाल घरत. विशाल घरत ₹500 रोख पारितोषिक आकाशकडून आपणास आलेलं आहे. महेंद्रजी ठाकूर साहेब आपणास विनंती आहे आपण हे पारितोषिक प्रदान करावं.
स्वागतम सुस्वागतम. चांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका कबड्डी लीग 2025 आणि पर्व चौथे अतिशय संस्मरणीय असं हे पर्व आणि या स्पर्धेतील अंतिम पारितोषिक वितरण कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करतोय. पहिलं पारितोषिक उगवता युवा खेळाडू स्वर्गीय महेंद्र रत्नागर अधिकारी नागझरी स्मरणार्थ श्री भावेश मोहन पावडे किराट यांच्याकडून उगवता युवा खेळाडू हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान केले जाणार आहे. आणि मी नाव घोषित करतोय परंतु एनी गेसेस उगवता युवा खेळाडू यंग टॅलेंट. एनी गेसेस उगवता युवा खेळाडू. जरा प्रेक्षकांकडून आवाज आला पाहिजे की उगवता खेळाडू हे पारितोषिक कोणाला इथे जाहीर होणार आहे. एनी गेसेस. विशाल उगवता युवा खेळाडू. महेशजी पाटील साहेब हालोली यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. SV फायटर्स या संघाचा हा खेळाडू विशाल या ठिकाणी ठरलेला आहे. उगवता युवा खेळाडू. आणखीन एक युवा खेळाडू आपल्याला इथे जाहीर करायचा आहे आणि तो आहे गावदेवी वॉरियर्स संघाचा कौशिक. कौशिकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यंग टॅलेंट उगवता युवा खेळाडू. मी विनंती करते आदरणीय अमितजी पाटील साहेब चहाडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. या संघाचे कोच कौशिकचे कोच आदरणीय अमितजी पाटील साहेब. गावदेवी वॉरियर्स संघाचा उगवता युवा खेळाडू कौशिक याचं देखील अभिनंदन आणि कौतुक केले जाते. प्रतिभा प्रभाकर पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. गावदेवी वॉरियर्स संघाचा ऋषी पाटील याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे आणि मयूर गवळीला पकड झाली यासाठी हे पारितोषिक इथे त्याला दिलं जाणार आहे. मी विनंती करते आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. या ठिकाणी ऋषीला 1000 रुपयांचं पारितोषिक ते सुद्धा मयूर गवळीला पकड झाल्याबद्दल. क्या बात है. यानंतर या स्पर्धेतील अतिशय आकर्षक असं पारितोषिक ते म्हणजे उत्कृष्ट मध्यरक्षक हे ज्यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेलं आहे. स्वर्गीय श्री नामदेव दामोदर पाटील गिरनोळी यांच्या स्मरणार्थ श्री धीरज नामदेव पाटील गिरनोळी यांच्याकडून मी विनंती करते आदरणीय गायकवाड सर आणि गायकवाड मॅम आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. आदरणीय महोदयांना विनंती आपण कृपया पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केले जाणार आहे आणि यंदाचा उत्कृष्ट मध्यरक्षक ठरलेला आहे हे पारितोषिक जात आहे गावदेवी वॉरियर्स संघातील सुयोग पाटील. सुयोग पाटीलला विनंती करते हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे. उत्कृष्ट मध्यरक्षक हे पारितोषिक गावदेवी वॉरियर्स संघाचा सुयोग पाटील यांनी पटकावलेला आहे. लाईट प्लीज. स्टेजवरचे लाईट्स लावायचे प्लीज. यानंतर
पुढील पारितोषिक उत्कृष्ट पकड आणि हे पारितोषिक आपणास प्राप्त झालेले आहे श्री मिलिंद नारायण भोईर मुक्काम सागावे यांच्याकडून. उत्कृष्ट पकड. मी विनंती करते आदरणीय अनिलजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. आदरणीय महोदयांना विनंती आपण हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी पुढे यायचं आहे आणि उत्कृष्ट पकड हे पारितोषिक पटकावलेलं आहे गावदेवी वॉरियर संघाचा सुमित पाटील. सुमित पाटील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. यानंतर स्पर्धेतील पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट चढाई बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट. हे पारितोषिक आपणास प्राप्त झालेले आहे श्री राकेश रवींद्र पाटील मुक्काम सागावे यांच्या सौजन्याने. मी विनंती करते आदरणीय धनंजयजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. त्यांच्या समवेत आदरणीय हरेश्वरजी नाईक सर यांना देखील मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई हे पारितोषिक पटकावणारा खेळाडू आहे SV फायटर संघाचा मयूर गवळी. मयूरला विनंती करतो हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी त्यांनी मंचावर पुन्हा एकदा दाग अच्छे होते हे दाखवून दिले मयूरने. आणि यानंतर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिका बहिर हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आर्या व्हील्स अँड आर्या ऑटोमोटिव्ह यांच्याकडून आकर्षक सायकल. मी विनंती करते आदरणीय नागेशजी पाटील साहेब आणि आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. आदरणीय महोदयांना विनंती आपण हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज धडकने तेज हो रही है. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हे पारितोषिक पटकावलेलं आहे नन अदर दॅन राहुल पाटील गावदेवी वॉरियर्स. सलग 3 वर्ष मालिकावीर पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. आकर्षक सायकल आपल्याला त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे आर्या व्हील्स अँड आर्या ऑटोमोटिव्ह यांच्याकडून. आणि सलग 3 वर्ष ज्याचा मानकरी ठरतोय या सायकलीचा 3 सायकली आता राहुलकडे झालेल्या आहेत. राहुल पाटीलचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. सायकल चालवा आणि प्रदूषण टाळा अशा पद्धतीचा एक मेसेज देखील राहुलच्या मार्फत आपण पोहोचवू इच्छितो. यानंतर आपण जाणार आहोत चतुर्थ पारितोषिकाकडे. रोख रक्कम रुपये 41,000 तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानकडून वितरित केली जाणार आहे. आणि आकर्षक चषक श्री योगेशजी नारायण पाटील मुक्काम गुंडले माजी पंचायत समिती सदस्य यांच्याकडून स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले मुक्काम नावजे यांच्या स्मरणार्थ श्री जय सुरेश पाटील वसरे यांच्याकडून आकर्षक चषक आपणास प्राप्त झालेला आहे. मी विनंती करते आकर्षक चषकाचे प्रायोजकत्व ज्यांनी घेतलेलं आहे असे जयेशजी पाटील साहेब, उमेशजी पाटील साहेब, निभाषजी पाटील साहेब आणि प्रकाशजी शेलार साहेब,
चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रुपये 41,000 रोख तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपणास इथे दिले जाणार आहे. तर आकर्षक ट्रॉफी आदरणीय श्री योगेशजी नारायण पाटील मुक्काम गुंदे माजी पंचायत समिती सदस्य यांकडून स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले मुक्काम नावझे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून आणि यंदाचा चतुर्थ क्रमांक पटकावलेला आहे आणि रुपये 41,000 रोख पारितोषिकाचे मानकरी देखील ठरलेले आहेत. आकर्षक ट्रॉफी ज्यांना इथे आता प्रदान केली जाणार आहे. आरपीएस किराट आरपीएस संघाला विनंती करतोय आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे. मी विनंती करते जयेशजी पाटील साहेब, सागरजी पाटील साहेब, प्रकाशजी शेलार साहेब, जयदीपजी पाटील साहेब, रोहितजी पाटील साहेब, रोहितजी पाटील साहेब, गेले 3 दिवस झाले अतिशय मेहनत आणि चुरशीचे सामने जिंकत शेवटच्या दिवसापर्यंत शेवटच्या 4 संघांमध्ये पोहोचलेला हा संघ आरपीएस किराट खरोखरच या संघाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. नवीन नवीन तरुण युवकांचा भरणा असलेला हा अतिशय उमदा असा तरुण संघ त्यांनी स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकवलेलं आहे. रुपये 41,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी. आपल्यास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील पर्वासाठी देखील प्रतिष्ठानतर्फे आपणास शुभेच्छा. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 51,000 लीगच्या वतीनं आपणास दिली जाणार आहे आणि आकर्षक चषक श्री योगेश नारायण पाटील मुक्काम गुंदे माजी पंचायत समिती सदस्य यांच्याकडून स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले मुक्काम नावझे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 51,000 रोख हे पारितोषिक आपणास तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या मार्फत इथे प्राप्त झालेला आहे. तसेच आकर्षक ट्रॉफी ही देखील दिली जाणार आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देखील तितकंच घसघशीत आहे. रुपये 51,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी. मी विनंती करते खजिनदार आदरणीय प्रफुल्लजी पावडे साहेब, सदस्य अजयजी पाटील साहेब, नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब, तसेच भूपेंद्रजी वसंत नाईक साहेब, संकेतजी पाटील साहेब, आपण सर्वांना मी विनंती करते हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करावं. आणि यंदाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे ज्यांनी 51,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी इथे जिंकलेली आहे. कुणालजी पाटील लोवरे यांना देखील मी विनंती करते आपण देखील पुढे यावं पारितोषिक वितरणासाठी. आणि तो संघ आहे साई स्पोर्ट्स आगावे. आशिष पाटील प्रशिक्षक आणि संघ. गेल्या वर्षी याच संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं आणि यंदा मात्र तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. तितकीच टक्कर मात्र सगळ्याच संघांशी दिलेली आहे. ठोसा देत तृतीय क्रमांक पर्यंत पोहोचलेला हा संघ सतत 2 वेळा अंतिम विजेता संघ म्हणून या संघाची वेगळी ओळख पंचक्रोशीमध्ये आहे. क्या बात आहे. अतिशय उमदा असा हा संघ. भविष्यातील अनेक खेळाडू हे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती खेळताना आपण पाहू शकतात. आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा साई स्पोर्ट्स सागावेचा संघ. आणि यानंतर आपण जाणार आहोत द्वितीय पारितोषिकाकडे. रोख रक्कम रुपये 1,31,000
तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान यांच्याकडून आणि आकर्षक चषक स्वर्गीय श्री सदानंद पांडुरंग पाटील मुक्काम धुकटन यांच्या स्मरणार्थ श्री धीरज सदानंद पाटील यांच्याकडून स्वर्गीय श्री धनंजय गजानन पाटील डी.जी. पाटील नेटाळी यांच्या स्मरणार्थ श्री दुष्यंत धनंजय पाटील पालघर यांच्याकडून आपणास प्राप्त झालेली आहे. येस येस येस. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 1,31,000 आणि ते देखील आपणास प्राप्त झालेले आहे तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने. आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 1,31,000 आणि आकर्षक ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मी विनंती करतोय. एस फॉर सुनील पाटील, व्ही फॉर विशाल पाटील, SV फायटर्स सफाळे गिराळे. मी विनंती करते पारितोषिक प्रदान करण्यासाठी आदरणीय उमेशजी मोहन पाटील साहेब चहाडे, राजेंद्रजी सोगले साहेब, निबांशी पाटील साहेब, अजयजी पाटील साहेब चहाडे, अजय पाटील साहेब चहाडे, स्पर्धेतील हरेश्वरजी नाईक साहेब, आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील पुढे यावे. सामन्यामध्ये उपविजेता ठरलेला हा संघ सफाळे गिराळी संघ, SV फायटर्स संघ मालक विशाल पाटील, सुनील पाटील, कर्णधार मयूर गवळी यांच्यासह संघ इथे सज्ज झालेला आहे. आकर्षक ट्रॉफी उंच धरायला अंतिम फेरी गाठणारा संघ. स्पर्धेतील अनेक संघांना ज्याने नामोहर केलं आणि अंतिम फेरी गाठून उपविजेतेपद पटकावलेलं आहे असा SV फायटर्स सफाळे गिराळी संघ. यानंतर आपण जाणार आहोत प्रथम पारितोषिकाकडे. रोख रक्कम रुपये 1,81,000. या ठिकाणी द्वितीय क्रमांक पारितोषिक प्रदान केलं जाते. सर्वांना मेडल्स देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान केले जाते. रुपये 1,31,000 आणि आकर्षक ट्रॉफी पटकावणारा हा संघ SV फायटर्स सफाळे गिराळे. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. पुढील वाटचालीसाठी प्रतिष्ठानतर्फे हार्दिक शुभेच्छा. यानंतर स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे जाहीर करणार आहोत. रसिक प्रेक्षकांनी अतिशय उदंड असा हा प्रतिसाद दिलेला आहे तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या या पालघर तालुका कबड्डी लीगला. लीग अतिशय यशस्वी झालेली आहे. पुढील पारितोषिकाचं वितरण करण्यापूर्वी मी विनंती करते मान्यवरांना आपण कृपया पुढे यावं आणि पारितोषिक वितरण आपल्या शुभ हस्ते करावं. लीगचे अध्यक्ष आदरणीय महेशजी पाटील साहेब, आपण कृपया पुढे यावं पुढील पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी. समवेत विश्वस्त आदरणीय नागेशजी पाटील साहेब, उपाध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी पाटील साहेब, सल्लागार आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. आपले शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथे वितरित. धनंजयजी पाटील साहेब, मनोजजी ठाकूर साहेब, नागेशदादा पाटील साहेब, लीगचे अध्यक्ष महेशजी पाटील साहेब, महेंद्रजी ठाकूर साहेब, सर्व कार्यकारिणी तसेच उपाध्यक्ष जितेंद्रजी पाटील साहेब. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 1,81,000 रोख तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान मार्फत आपणास इथे प्राप्त झालेले. तर आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय श्री सदानंद पांडुरंग पाटील मुक्काम दुट्टण यांच्या स्मरणार्थ
श्री धीरज सदानंद पाटील यांच्याकडून, तसेच स्वर्गीय श्री धनंजय गजानन पाटील अर्थात DG पाटील नेटाळी यांच्या स्मरणार्थ श्री दुष्यंत धनंजय पाटील पालघर यांच्याकडून, तसेच श्री कल्पेश कमळाकर पाटील मुक्काम निहे आर्या एंटरप्राइजेस यांच्याकडून आपणास आकर्षक ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. रोख रुपये 1,81,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि पारितोषिक जाता येते गावदेवी वॉरियर्स लोवरे. लोवरे गावचे उपसरपंच आदरणीय कुणालजी पाटील साहेब यांच्याकडून मयूरसाठी रुपये 500 आणि कौशिकसाठी सुद्धा रुपये 500 रोख पारितोषिक या ठिकाणी आलेले आहे. मनपूर्वक धन्यवाद. अग्रवाल फार्मर्स यांच्याकडून देखील मयूर गवळी 15 स्मार्ट फुटबॉलची या अंतिम संघातील खेळाडूंना मिळाले आणि प्रशिक्षकांना देखील संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांना स्मार्ट वॉच अग्रवाल फार्मर्स यांच्याकडून. बांदोडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका कबड्डी लीग 2025 चे विजेतेपद पटकावणारा संघ गावदेवी वॉरियर्स लोवरे. म्युझिक. गावदेवी वॉरियर्स लोवरे संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. डीजे आणि जल्लोष झाला पाहिजे, जल्लोष. थँक्यू सो मच. सर्वांचे मनापासून आभार. विजेत्यांचं अभिनंदन. मान्यवर बजाव. झालं पाहिजे आपल्या विजेत्या खेळाडूंसाठी. सर्व संघांना विनंती आपण इथे थांबायचंय. डीजे आणि आपल्याला मानधन इथे दिलं जाणार आहे प्रतिष्ठानतर्फे, तेव्हा संघांना सर्व 7ही संघांना विनंती आहे. मयूर गवळी आपण पुढे यायचं. आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि डीजेला मी विनंती करते सगळ्यांना झिंगाट करून द्यायचं. विनंती आहे कृपया मानधन स्वीकारण्यासाठी आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. 7ही संघांचे 7 आयकॉन खेळाडू त्यांना विनंती आहे कृपया आपण मानधन स्वीकारण्यासाठी माईकशी संपर्क साधावा. आयकॉन खेळाडू प्रतिष्ठानतर्फे सर्वांना नम्र सूचना आहे. आपण सर्वांनी घरी सुखरूप पोहोचायचं आहे. ज्यांनी 4 व्हीलर आणली असेल त्यांनी कृपया सीट बेल्टचा वापर करायचा आहे, तर ज्यांनी 2 व्हीलर आणली असेल त्यांनी कृपया हेल्मेटचा वापर जरूर करावा. प्रवासादरम्यान आपणास जर कुठे काही अडचण निर्माण झाली तर आपल्या या प्रतिष्ठानच्या कोणत्याही सदस्याला आपण फोन करावा. निश्चितच आपणास मदत केली जाईल. सर्वांना नम्र विनंती आहे आपण सर्वांनी घरी सुखरूप मात्र पोहोचायचं आहे. धन्यवाद.
हॅलो हॅलो सह्याद्री शिलेदार आणि साई स्पोर्ट्स सागावे दोन्ही संघांच्या आयकॉनना विनंती आहे, कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा आणि गवळी पॅन्थर्सचे आयकॉन यांनी देखील माईकशी संपर्क साधावा. साई स्पोर्ट्स सागावे, गवळी पॅन्थर्स. मयूर गवळी, कर्णधार मयूर गवळी स्टेज जवळ यायचे. गवळी पॅन्थर्सचे स्टार आयकॉन खेळाडू कृपया माईकशी संपर्क साधावा. आपलं मानधन आपण इथून घेऊन जायचं आहे. गवळी पॅन्थर्स. तांदोडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका कबड्डी लीग 2025 या स्पर्धेची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. तेव्हा सर्वांना विनंती, आपण जागेवर स्तब्ध उभं राहायचंय. डोक्यावर टोपी असेल तर काढायची आहे. मोबाईल सायलेंट किंवा स्विच ऑफ करायचे थोड्या वेळासाठी. सर्वांनी विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी आपण स्तब्ध उभं राहायचंय. एक साथ सावधान. वंदे मातरम या राष्ट्रीय गीतानं आपण या लीगची सांगता करणार आहोत. कॅप काढून ठेवायची. एक साथ राष्ट्रीय गीत वंदे मातरम शुरू कर. वंदे मातरम मातरम वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की वंदे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबड्डी. एक साथ विश्राम.